नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आपण जर खरे स्वामी भक्त असाल तर कॉमेंट्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्यावर संकटे येत असतात. जीवनात अनेकदा अशा प्रसंगांचा सामना करावा लागतो जिथे आपल्याला काहीही न करता अडचणीत आणले जाते. काही लोक तुमच्या जीवनात द्वेषभावना बाळगून तुमच्यावर काळे जादू करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटते की असे करून ते तुम्हाला हरवतील, तुम्हाला दुःखी करतील. पण ते विसरतात की या जगात परमेश्वर आहे आणि त्याच्या न्यायापुढे कुणीही वाचू शकत नाही. काळे जादू करणारे लोक हे अंधकाराच्या मार्गावर चालणारे असतात. त्यांना वाटते की त्यांनी काही मंत्र, तंत्र किंवा यंत्र वापरून तुमच्या आयुष्यात वाईट घडवू शकतील. पण ते विसरतात की परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध एक पानही हलत नाही. ज्या व्यक्तीने तुमच्यावर काळे जादू केले असेल त्याचे दुष्परिणाम त्यांना परत मिळणारच आहेत. काळे जादू करणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की जो दुसऱ्याच्या आयुष्यात अंधार घालतो त्याच्या आयुष्यात दुप्पट अंधार येतो. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जो दुसऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःच्या कर्मांमुळे नाश होतो. तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तींना त्यांचे कर्म परत मिळतेच. त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही शांत राहा, कारण सत्याला आणि शुभशक्तींना कधीच हरवता येत नाही. तुम्ही भक्त आहात. तुमच्यावर परमेश्वराची कृपा आहे आणि त्याच्या आशीर्वादाने तुम्हाला कोणतीही वाईट शक्ती किंवा काळे जादू कधीच बाधू शकत नाही. टोटका करणाऱ्यांनीही नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की ते जी नकारात्मक ऊर्जा इतरांवर टाकतात ती ऊर्जा त्यांच्याकडेच दुप्पट प्रमाणात येते. काही काळासाठी त्यांना वाटेल की ते यशस्वी झाले, पण काही दिवसांनंतर, महिन्यांनंतर किंवा वर्षांनंतर त्यांच्यावरच अशुभ परिणाम दिसायला लागतात. कारण या जगात कर्माचे चक्र आहे आणि कोणत्याही वाईट कर्माचा शेवट हा नेहमी दुःखद असतो. तुम्ही भयभीत होण्याचे कारण नाही. तुमच्यावर जे कुणी काळे जादू करत आहेत ते त्यांचे कर्मफळातून सुटू शकणार नाही. काळजी सोडून परमेश्वराच्या चरणी आश्रय घ्या. सतत चांगले विचार करा, चांगले कर्म करा, कारण परमेश्वर आपल्या चांगल्या कर्मांची फळे नक्कीच देतो. जे काही तुमच्या आयुष्यात येत असेल ते तात्पुरते आहे. तुमचा आत्मविश्वास आणि परमेश्वरावरची श्रद्धा तुम्हाला या सर्व संकटांमधून बाहेर काढेल. स्वामी समर्थांच्या उपदेशानुसार जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही. जे संकट येते ते काही काळानंतर निघून जाते. काळे जादू करणाऱ्यांची ही वेळ येईल जेव्हा त्यांना त्यांच्या कर्मांची फळं मिळतील. ते स्वतःच्या जाळ्यात अडकतील. म्हणूनच तुमची श्रद्धा ढळू देऊ नका. तुमच्या मनात घाबरायला काहीच कारण नाही, कारण जेव्हा तुमच्यासारखे भक्त परमेश्वराच्या चरणी असतात तेव्हा कोणत्याही नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडत नाही. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले आहे की धैर्य आणि श्रद्धा हेच आपल्या जीवनाचे मुख्य शस्त्र आहेत. संकटे येतील, पण तुम्ही जर तुमच्या श्रद्धेने आणि धैर्याने त्यांचा सामना केला तर तुम्ही नक्कीच विजयी व्हाल. म्हणून जे लोक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांचे कर्म परत मिळेल. तुमच्या रक्षणासाठी परमेश्वर नेहमी तुमच्या पाठीशी आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला काळ्या जादूने त्रास दिला आहे ते स्वतःच्या कर्मफळातून सुटू शकणार नाही. परमेश्वर त्यांना योग्य शिक्षाही देईल. हे जग कर्मसिद्धांतावर चालते आणि ज्यांनी चुकीचे केले आहे त्यांना त्यांची किंमत नक्कीच मोजावी लागेल. अशा वेळेस तुम्ही चांगले विचार करा, परमेश्वराची प्रार्थना करा आणि कोणतेही वाईट विचार मनात येऊ देऊ नका. कारण जेव्हा तुमचं मन शांत असेल, तुम्ही नकारात्मकतेपासून मुक्त राहाल, तेव्हा कुठलीही शक्ती तुम्हाला हरवू शकणार नाही. परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण शेवटी सत्य आणि शुभच जिंकणार आहे. तोटका करणारे लोक स्वतःच्या कर्माच्या जाळ्यात अडकून पडतील आणि त्यांना आपल्या चुकीच्या कृत्यांची शिक्षा नक्कीच मिळेल. जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.